की खरंच पैसा एवढा महत्त्वाचा आहे का? पैसा नसेल गोष्टी घडत नाहीत. मला आनंद मिळतो पैसे कमवल्याने. तुम्ही नाना पाटेकर बरोबर काम केलंय? मला खूप स्वतःच्या हाताने चहा करून पाजला आहे. तुमचं काय? माझं झालंय पॅकअप वगैरे असं करून आम्हाला चिडवून गेले ते मिसळ करायला. आज TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये आपली माणसं आलेत. आपली माणसं यासाठी की ते नवनवीन चित्रपट घेऊन येत आहेत, प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत, लागोपाठ एक चित्रपट घेऊन येत आहेत आणि नेहमी TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये चित्रपट रिलीज व्हायच्या आधी भेट देतात. आपल्यासोबत गॉर्जियस सायली आहे आणि चॉकलेट बॉय सिद्धार्थ आहे. तुमच्यापासून सुरुवात करते. प्रेक्षकांसाठी तुम्ही आपलेसेच झालेले आहात. प्रत्येक वेळी प्रेक्षकांसाठी तुम्ही चित्रपट घेऊन येता, TV9 मराठीला भेट देता आणि आपल्या फार छान गप्पा होतात. पहिलं तर मला म्हणायचं आहे, ओले आले म्हणजे हे चित्रपटाचं नाव आहे, त्याच्यापासूनच सुरुवात करते. नेमकं हे नाव काय? ज्याच्याशी रिलेटेड आहे त्याला विचारा. अच्छा, काय सांगशील? ओले आले हे काय म्हणू, शॉर्ट फॉर्म्स आहेत 2 नावांची. एक बाप आहे जो आहे ओले आणि त्याचा मुलगा आहे जो आहे आले. आता त्यांची खरी नावं काय आहेत, मग कसं काय काय हे आपल्याला सिनेमामध्ये कळेलच. पण ते बाप पोराची एक रोड ट्रिप आहे आणि बाप आणि मुलगा एकमेकांना नव्याने ओळखण्याची ही ट्रिप आहे. आणि त्या ट्रिपमध्ये एक काहीही नावाची व्यक्ती त्यांना भेटते, म्हणजे ओले, आले आणि काहीही. आता ह्यांची खरी नावं काय आहेत हे तुम्हाला सिनेमामध्ये कळेलच. तर अशा या तिघांची ही जर्नी आहे ओले आले. आणि मला असं वाटतं मराठीमध्ये अशा प्रकारची जर्नी अटेम्प्ट पण नाही केली आहे आणि कधी पाहिली पण नाही गेली. थोडंसं तुम्ही सायन्स दिलेले आहेत ओले आणि आले, म्हणजे तुमच्या रिलेटेडच त्या चित्रपटाचं नाव ठेवलेलं आहे. मला तुम्हाला राहून प्रश्न विचारायचा आहे. ट्रेलर पाहिला, भन्नाट ट्रेलर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फिरता. तुम्ही आत्ताच म्हणालात की दोघांची ट्रिप आहे. याच्या आधी दोघं पण तुम्ही एका मूवीमध्ये सेम काम केले, जिम्मामध्ये. तिथेही तुम्हाला छान फिरायला मिळाले. नेमकं चित्रपट करायचं आहे की फिरायचं आहे, काय ठरवून तुम्ही चित्रपट करताय? मी तेच सांगतोय सगळीकडे की ज्या 2 गोष्टींवर जीवापाड प्रेम आहे, एक म्हणजे सिनेमा आणि दुसरं म्हणजे फिरणं, हे एकत्र जेव्हा करायला मिळतं तर त्याला नशीब लागतं. तर आम्ही 2 असे नशीबवान ॲक्टर्स आहोत की लागोपाठ आम्हाला ट्रॅव्हल फिल्म्स करायला मिळत आहेत. आणि असं नाही की नुसतेच फिरतोय किंवा नुसतीच सिनेरी दाखवली जाते. प्रेक्षकांना काही ना काहीतरी छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा रिलेट झाली पाहिजे, यासाठी तो सिनेमा बनवला गेला आहे. फिरणं ही बॅकग्राऊंड झाली, पण फोरग्राऊंडला ह्युमन इमोशन्सच राहणार आहेत कायम. मग भले आम्ही लंडनला जाऊ किंवा स्कॉटलंडला जाऊ किंवा उत्तराखंडला जाऊ, फोरग्राऊंड ही कायम माणसांच्या मनात काय चाललं आहे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांची नाती काय आहेत, हेच असणार आहे. बॅकग्राऊंडला आपलं विश्व बदलत राहणार आहे. बरोबर. सायली एका मागोमाग एक ब्लॉकबस्टर सिनेमे घेऊन येते. आधी पैठणी ऍक्च्युअली ऐकत नाही. सिद्धार्थ चांदेकरही नाही ऐकत आहेत. पुढच्या महिन्यात अजून एक सिनेमा येतोय. पहिलं पैठणी आली, राष्ट्रीय पातळीवरती त्याची दखल घेतली गेली. त्यानंतर जिम्मा आला, तो ब्लॉकबस्टर झाला. आता ओले आले आहे. काय एकंदरीतच ब्लॉकबस्टर एका मागोमाग एक फिल्म येतात, काय भावना आहेत? छान वाटतंय. आम्ही कोणीच हा विचार करून सिनेमात काम नाही करत की याचं काय, म्हणजे आउटपुटचा प्रश्न नाही आहे, त्याचं आउटपुट चांगलंच यायला हवं असं कायम वाटत असतं. पण या स्वार्थापोटी सिनेमा नाही करत की याला अवॉर्ड्स मिळू दे, याला असं होऊ दे. तो प्रेक्षकांना आवडू दे आणि आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतो. आणि मी खूप ब्लेस्ड आहे, मी खूप नशीबवान आहे प्रत्येक गोष्टीत. कारण पैठणीसारखं कॅरेक्टरही मिळतं मला आणि जिम्मा आणि ओले आलेसारखंही मिळतं. म्हणजे एक बबली आणि एक मस्तीखोर मुलगी मिळतं आणि एक गृहिणी जी सगळं सांभाळते आणि खूप अशी काय म्हणू, साधं सरळ अगदी सोज्वळ कॅरेक्टरही मिळतं. सो मी खूप ब्लेस्ड आहे की मला इतके छान वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळतात आणि ते लोकांना आवडत आहेत, लोकांपर्यंत पोचत आहेत. सो भारी वाटतंय. तू आता म्हणाली की वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळतात. यातली खऱ्या आयुष्यातली सायली कोणत्या सिनेमाच्या कॅरेक्टरला रिलेट करते? जास्त जिम्मा आणि जिम्मा 2. खरी सायली पूर्णपणे. मला वाटतं 1% काहीतरी फरक असू शकतो फक्त. आणि मस्तीखोर आणि धिंगाणा घालायचं म्हणशील तर त्या बाबतीत ओले आलेची काहीही जी आहे ती सायलीच्या जवळपास आहे.
ॲक्च्युली त्या ट्रेलरमधूनच सायली चुलबुली सायली आणि जी मजा मस्ती करणारी जो पॉवर पॅक्ट असतो तो ट्रेलरमधूनच दिसतोय. त्याच्यामागे सायली पैठणीमध्ये वेगळ्या रोलमध्ये होती, जिम्मामध्येही थोडंफार फारकतप्रमाणे तेच तुझं कॅरेक्टर होतं. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त मजा तुला कुठे आली? मला सगळेच खरं सांग. नाही जिम्मामध्ये जास्त मजा आली. नाही, दोन मिनिटं थांब. मला सगळेच कॅरेक्टर्स करताना मजा आली, पण जिम्मा 2 मध्ये मजा आली, पण मला सगळ्यात जास्त मजा आली आहे ती जिम्मा 1 ला. हां, जेन्युइन उत्तर आहे माझं हे मनापासनं. एकतर ह्या सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम करत होते, आयुष्यात पहिल्यांदा काम करत होते. निर्मिती मावशी असेल, सुहास आजी असेल, यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर पहिल्यांदा काम करत होते. आणि हे आमचे सगळे ध्यान लोक यांच्याबरोबरही पहिल्यांदा काम करत होते. त्यामुळे ते वेगळंच होतं यार. आणि खऱ्या अर्थाने जिम्मा 2 हे आमचं रियुनियनच होतं. कारण आम्ही तिथे जे भेटलो जिम्मा 1मध्ये, त्यानंतर जिम्मा 2मध्ये जसे भेटलो, तो आमचा मैत्रीचा प्रवासही सारखा होता खऱ्या आयुष्यातला, आमच्या सगळ्या 7 जणींच्या आणि याच्या. तर त्यामुळे मला जिम्मा 1 कायम लक्षात राहील. ज्या पद्धतीने आम्ही शूट करत होतो, ज्या पद्धतीने हेमंतचं सगळं चाललं होतं, कारण कमी वेळ होता, त्यात शूट खूप करायचं होतं. तो एक्सपिरियन्स पहिलाच होता लंडनला जाऊन शूट करण्याचा. त्यामुळे सगळ्याच बाबतीत जिम्मा 1 हे कायम हृदयाच्या जवळ राहील. ट्रेलरमध्ये आपल्याला सायली असं रस्त्यामध्ये पडलेली दिसते आणि त्यानंतर आपले नाना पाटेकर त्यांच्याकडे जातात आणि म्हणे भाकरवडी तू पुण्याची आहेस का? सायली नेमकी कुठली आहे आणि सिद्धार्थ नेमका कुठला आहे आणि त्यांच्या गावाकडच्या त्यांच्या जवळच्या आठवणी काय आहेत? खरं तर पुण्याकडचा मी आहे तो बाकरवडीवाला. कारण काय म्हणजे पुण्यात आहेत आणि बाकरवडी नाही माहिती, तर मग तुम्ही पुण्याचे नाही आहात. त्या ट्रेलरमध्येच कळतं ना, बाकरवडी अच्छा पुण्याची आहेस का? हां, एक्झॅक्टली. सो ते कळून येतं. सो पुण्याचा मी आहे आणि आमची सायली मी आहे नाशिकची. मिसळ. आधी पुणेकर म्हटलं तर तो एक असं ते स्लोगन असं म्हणायचं की पुणेकर दुपारचे झोपतात, पण या मूवीमुळे तो स्लोगन चेंज होईल, भाकरवडी आहे पुण्याची. करेक्ट. आणि पुण्यातले लोक दुपारी झोपतात हे मुळात जे म्हणतात ते जळतात की आम्हाला दुपारची झोप मिळत नाही, त्याच्यामुळे हे एक माझं आपलं मत आहे. पण नाही हो झोपत, नाही पुण्यात झोपत नाही आहेत लोकांना एवढं. झोपत असतील तर किती छान गोष्ट आहे. पण नाही झोपा मिळत. आता मुळात आता पुणे ते वालं नाही आहे जे गेले 20-25 वर्षांपूर्वी होतं. आता बेहद्द बदललेलं आहे ते पूर्णपणे, अख्खं पुणे बदललेलं आहे. आणि हां, म्हणजे मी पण मिस करतो. पण आता हे नवीन पुणे हे पूर्णपणे वेगळं आहे. मोठी टीम चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. नाना पाटेकर नेहमी सांगतात की चुलबुली सायली आणि सिद्धार्थ तर माझा मुलगाच आहे. म्हणजे तुम्हीच म्हणता की आतापर्यंतच्या इंटरव्ह्यूमधून पाहिलं की तुम्ही खूप ब्लेस्ड आहात की 2 मकरंद अनासपुरे सारखे आणि नाना पाटेकरांसारखे तुम्हाला आदर्श एका टीममध्ये काम करायला मिळालं. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव तुमचा कसा होता? तुफान म्हणजे दंगा. मला ना एका शब्दात किंवा एका वाक्यात असं काहीतरी असं साठवता येत नाहीये. खूप एक मोठं नाना आता सगळ्यांना पत्र पाठवतायत, तुमच्यापर्यंत पोचलंच असेल अनेक लोकांपर्यंत. तसं एक 10-15 पानांचं पत्र तयार करावं लागेल मला कसं वाटलं हे सांगण्यासाठी. पण मला असं वाटतं की असा एक्सपिरियन्स मी आत्तापर्यंत माझ्या वाट्याला आला नव्हता आणि याच्या पुढेही येणार नाही. काही युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतल्यासारखंच आहे. नाना पाटेकरांबरोबर एक सिनेमा केला की तुम्हाला अभिनयापासून ते प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते त्यांच्याकडनं. आणि खासियत ही आहे की ते शिकवायला जात नाहीत, ते आपोआप आपण त्यांच्याकडे बघत शिकत जातो की आपण हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, हे असं प्रेझेंट केलं पाहिजे, म्हणजे आपली कला अशी प्रेझेंट केली पाहिजे. तर हे सगळं फारच आउटस्टँडिंग आहे. मी अशा प्रकारचा अनुभव घेतला होता जेव्हा मी पहिल्यांदा काम केलं होतं अग्निहोत्रमध्ये. तेव्हा आजूबाजूला सगळे दिग्गज मंडळी होती. विनय आपट्यांपासून मोहन जोशी, विक्रम गोखले, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, इतकी मोठाली नावं होती. शुभांगी गोखले होत्या, इला भाटे होत्या. तर
तो मला तोच आणि बऱ्यापैकी तसाच अनुभव आत्ता ओले आले करताना मिळाला की एकटे नाना पाटेकर आहेत, मकरंद अनासपुरे आहेत. झालं यार, म्हणजे जेवढं आम्ही अभिनेते हावरट असतो ती या बाबतीतही असतो की ज्याच्याकडनं जे मिळेल, ज्याच्याकडनं जे शिकायला मिळेल ते असं ग्रॅब करून घेऊन टाकायचं. आणि नानांबरोबर किंवा मकरंद दादाबरोबर जे काही काम करून जो काही अनुभव आला आहे तो असा ग्रॅब करून मनात साठवून ठेवला आहे आणि तो हळूहळू वेचत वेचत आयुष्यभर वापरत राहीन. आता सिनियर आपल्यासोबत असतात तेव्हा आपल्याला आतमधून खूप छान वाटत असतं की आपण त्यांच्यासोबत काम करतो, आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे. पण थोडीशी भीती पण असते की आपलं काही चुकलं, आपण बोलता बोलता काही बोलून गेलो तर कदाचित वाईट वाटू शकतं किंवा भावना दुखावल्या जाऊ शकते. असं काही तुमच्या मनात अशा भावना होत्या का किंवा अशी सिच्युएशन सेटवरती आली का? होत्या, या भावना मनात होत्या. आणि भीती ही काय म्हणू, ही आदरापोटी होती की तो आदर आहे त्यांच्या कामाबद्दल, त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाबद्दल तो आदर आहे म्हणून ती भीती होती. मुळात तेच इतके कमाल आहेत दोघंही, मकरंद अनासपुरे काय किंवा नाना पाटेकर काय, हे दोघंच इतके कमाल आहेत की ते तुमच्यातली भीती 5व्या मिनिटाला घालवून टाकतात. 5 मिनिटं पण लागत नाहीत, ते भीती घालवून टाकतात आणि राहतो तो फक्त आदर राहतो त्यांच्याबद्दल. ॲब्सोल्युटली, म्हणजे तुम्ही सेटवर असता तर तुम्हाला कळलं असतं की हा माणूस म्हणजे नाना सर हे किती उड्या मारतात, हे किती हसवतात लोकांना, हे किती खोड्या काढतात, ते खोड्या काढतात, रितसर खोड्या काढतात. ह्या सिनेमाच्या सेटवर तर मी सांगेन, कारण मी पहिल्यांदाच काम केलं आहे, पण या सिनेमाचं ते एक पात्रच तसं आहे, बापाचं पात्रच तसं आहे की तो एक वात्रट बाप आहे भयंकर. तर त्यांनी ते खेळकरपणा तो ठेवला आहे पूर्ण वेळ, कॅमेऱ्यासमोर सुद्धा, कॅमेऱ्याच्या मागे सुद्धा. मग हिच्या खोड्या काढणार, मला काहीतरी प्रँक करणार आणि असे टपली देणार, गुदगुल्या करणार, असं काहीतरी करून जातात ते. आणि म्हणजे आपल्याला असतं की अरे नाना पाटेकर माझ्या खोड्या काढतायत यार, तसं एक भारी पण वाटतं. आमच्या काही मित्रांना इतकं असं हे वाटतं ना, तुम्ही नाना पाटेकर बरोबर काम केलंय, असे मेसेजेस आहेत माझ्या काही मित्रमैत्रिणींचे, आणि ज्यांचे मी फॅन होते काही वर्षांपूर्वी, आता ते मित्र आहेत. सो ते असं इतकं भारी वाटतं ना. पण नाना पाटेकर आहेत असं ते कधी वागले नाही आहेत सेटवर, म्हणून ते ग्रेट होतात की ते स्वतः असं मी ग्रेट आहे असं वागत नाहीत अजिबात. आणि त्यांनी आम्हाला खूप खाऊ पिऊही घातलंय, मला खूप स्वतःच्या हाताने चहा करून पाजला आहे, मिसळ, आउटस्टँडिंग मिसळ केली तिथे उत्तराखंडमध्ये आजूबाजूला काहीही नसताना अख्ख्या युनिटसाठी, म्हणजे 70-80 लोकांचं युनिट होतं ते, त्या सगळ्यांसाठी त्यांनी, जेव्हा संध्याकाळी त्यांना सुट्टी मिळाली, एक दुपारी 3-1 वाजताच पॅकअप झालं, तेव्हा ते पटकन आम्ही जिथे राहत होतो तिकडे गेले, सगळी सामग्री मागून घेतली आणि मिसळ केली त्यांनी अख्ख्या युनिटसाठी. आणि हेही केलं त्यांनी, त्यांचं दुपारी पॅकअप झालं, आमचं काम होतं तुमचं काय, माझं झालंय पॅकअप वगैरे, असं करून आम्हाला चिडवून गेले ते मिसळ करायला. फारच भारी. पण सिनेमामध्ये आपण प्रत्येक सिनेमामध्ये नवीन काहीतरी गोष्ट करत असतो, त्याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतं. तर अशी कोणती गोष्ट आहे जी सिनेमाच्या दृष्टीने तुम्हाला नवीन करायला मिळाली आणि मजा आली ते करताना? मी आयुष्यात पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसलो. मी बसलोच नव्हतं हेलिकॉप्टरमध्ये, असं कधी काही योगच जुळून आला नव्हता. पण ते तिथले प्रवासच असे होते की ते गाडीने करण्यापेक्षा, कारण लँडस्लाईड होत होत्या आणि वेळ लागत होता इकडून तिकडे जायला, तर ते 15 मिनिटात हेलिकॉप्टरने इकडून तिकडे पोचवत होतो आम्ही. आणि मला जाम भीती आहे उंचीची वगैरे. खूप फट्टू आहे सिद्धार्थ, आणि तिकडे पूर्ण वेळ आभाळ होतं, पूर्ण वेळ काय म्हणू, इतकं वातावरण बदलत होतं की मध्येच ढग होते, मध्येच ओपन होतं सगळं. आणि ढगांच्या इथे गेल्यानंतर आपलं मोठं विमान कसं आहे ना, ते जरा मॅनेज होतं, हेलिकॉप्टर थोडंसं पटकन असं होतं. आणि सिद्धार्थचा चेहरा म्हणजे बघण्यासारखा होता, पूर्ण वेळ बघण्यासारखा होता. मी खूप मजा घेत होते, पण तो माझ्या बाजूला बसलेला होता पूर्ण वेळ, सगळ्या आमच्या राईड्स, चॉपर राईड्स सगळ्या. आणि मला इतकी मजा येत होती मला सिद्धार्थचा चेहरा बघण्यात. हो, ते केले. ॲक्शन म्हटल्यावर होतं सगळं नीट, पण तोपर्यंत म्हणजे मी कामातनं गेलेलो असतो. मला विमानातही भीती वाटते, मला हेलिकॉप्टरमध्ये तर वाटते.
नाही, मला भीती वाटते. हो, मला सायलीने चांगली मजा घेतली आहे त्या गोष्टीची. खूप खूप मजा घेतली. तुला दाखवतो. सायलीचा असा कोणता सीन आहे का जो ज्याची मजा तुम्ही घेतली आता? हो, चांगलीच की. सायलीला जेव्हा धबधब्याखाली आम्ही पाठवलं ना एकदा, तेव्हा त्या उत्तराखंडचं थंडगार पाणी आणि त्याच्या खाली उभी सायली, त्याच्या खाली तिला उभं केलं होतं आणि आम्ही ती एक एक शरीराचा एक एक भाग असा हळूहळू अर्धा टक्क्याने आत नेत होती ती. अरे ते इतकं थंड पाणी होतं, इतकं थंड पाणी होतं की मी आता सांगूही शकत नाही. मला ते एक्सप्लेनही करता येणार नाही, किती गार पाणी होतं. नॉर्मली आम्ही बाहेर उभं राहिल्यानंतर आम्ही कुडकुडत होतो यार, खूप थंडी असते तिथे. आणि त्यात मला त्या थंड धबधब्याखाली उभं केलं ते तर दादा पण हसतायत कॅमेरावाले. आपल्याला फ्रोझन समोसे मिळतात ना, किंवा फ्रोझन काय कॉर्न कटलेट्स वगैरे, तसं एक फ्रीजमध्ये ठेवलेली सायली झाली होती. प्रॉपर फ्रोझन पॅकेट झालं होतं तिचं प्रॉपर. आणि हा बाजूला तिथे कोपऱ्यात बसून असं बघते माझ्याकडे प्रेमाने. आमचं लव्ह सॉन्गचं काहीतरी एक छोटासा मॉन्टाज होता, एक छोटासा सिक्वेन्स होता. माझं असं झालं की मी काय एकटी पाण्याखाली मग भिजतीये, हा का नाहीये, लव्ह सॉन्ग आहे ना. हा तिकडे दगडावर बसून माझ्याकडे बघतोय आणि हसते आणि असं करतोय, म्हणजे गरज होती ती. लास्ट टाइम जेव्हा इंटरव्ह्यूज झालेला त्यावेळेस मी विचारलेलं की नवीन वर्ष येतंय, काहीतरी संकल्प असेल, त्यावेळी ते तुम्ही सांगितलं होतं. पण खरंच नवीन वर्षाचं प्रत्येकजण असं काहीतरी ठरवतं की या वर्षात मला ही गोष्ट करायची आहे, मला फार फिरायचं आहे, हे तुम्ही लास्ट टाइम सांगितलेलं. तर तुम्ही दोघांनी काय ठरवलंय की नवीन वर्षाचा तुमचा संकल्प काय किंवा तुमची बकेट लिस्ट काय आहे? संकल्प नावाची सोसायटी आहे आमच्या एरियामध्ये. त्या पलीकडे संकल्प या शब्दाशी माझा काहीही संबंध नाहीये, कारण त्याचं काहीही घडत नाही. कारण म्हणजे कितीही चांगला संकल्प जरी असेल की मी हे बंद करणार किंवा हे चालू करणार, ते काही बंदही होत नाही, ते काही चालूही होत नाही. त्यामुळे मी संकल्प वगैरे हे करणंच सोडून दिलेलं आहे. इम्प्रॉम्प्टू जे काही घडेल त्यावेळेला जे वाटेल ते करायचं. म्हणजे संकल्प करायचाच झाला तर तो हा आहे की कुठलीही गोष्ट, मग ती सवय असेल, नातं असेल, मैत्री असेल, काही असेल, हे फोर्स करून चालत नाही. ते आपोआप घडत असेल तरच ते घडतं, नाहीतर मग ते कधीही घडत नाही. तुम्ही कितीही फोर्स करा, जितकं फोर्स कराल सवयीला सुद्धा, नात्यांना सुद्धा ते निघूनच जात राहतं. फोर्स करू नका, नॅचरली जे होईल ते होऊ द्या आणि अनुभव घ्या त्याचा, बस. तू काय सांगशील, तू काय ठरवलंस नवीन वर्षात काय काय करायचंय? जसं असेल गोव्याला तर जायचं. एकदाही गोव्याला गेलेलं नाही. अरे बापरे. मी मान वरती करून डोळे वर करून बघूच शकत नाही आणि बोलूच शकत नाही. पण सिद्धार्थच मला खूप वेळा असं म्हणतो आणि खूप ओरडतो मला की तू का नाही स्वतःसाठी वेळ काढत आणि जात. सो मी यावर्षी संकल्प असं नाही, पण मला जितकं शक्य आहे तितकं मी स्वतःसाठी वेळ काढणार आहे आणि फिरणार आहे. आता कोणता तरी मूवी असा आला पाहिजे ज्याचं नाही मूवीसाठी नाही, मी मूवीसाठी मी खूप फिरते. मूवीसाठी असेल तर जग फिरते मी स्वतःसाठी. म्हणजे जेव्हा नसीरुद्दीन शाह फरहान अख्तरला विचारतो ना, अपने लिए भी कुछ लिखते हो, तसं करणं गरजेचं आहे. नाही पण हे मी यावेळी ठरवलंय की शक्य तितकं, अगेन सिद्धार्थ आत्ताच म्हणाला तसं की फोर्सफुली नाही, व्यवस्थित छान वेळ मिळत असेल, जुळून येत असेल सगळं, तर मी वेळ काढणार आणि जाणार. उगाच दगदग करून नाही आता मी ठरवलंय ना 4 दिवस जायचं, असं नाही. व्यवस्थित छान वेळ मिळत असेल, आराम होणार असेल, माझ्यासाठी स्पेशली माझ्या एकटीसाठी मला वेळ मिळणार असेल तर, सो मी ते करणार आहे. आता सिनेमातून एक फार छान गोष्ट प्रेक्षकांसमोर येते, ती म्हणजे तुम्ही पैसे कमवता पण तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका. तर पैसा हा आयुष्यात कितपत महत्त्वाचा आहे, हे काय सांगशील याच्याबद्दल? खूप महत्त्वाचा आहे पैसा आयुष्यामध्ये. म्हणजे मी हे जे म्हणतात जिम्मामध्येच याच बाबतीत एक वाक्य आहे की खरंच पैसा एवढा महत्त्वाचा आहे का, तर हा विचार ना फक्त ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच लोक करू शकतात. पैसा हा जेन्युइनली खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामागे धावत राहणं सगळं सोडून हे कितपत महत्त्वाचं आहे हा विचार आपण करायला पाहिजे. पैसा नसेल गोष्टी घडत नाहीत. मला आनंद मिळतो पैसे कमवल्याने,
पैसा इज नॉट हॅपीनेस हे खोटं आहे. पैसा इज हॅपीनेस. चांगले पैसे स्वतःच्या मेहनतीनं दिवसरात्र काम करून जर का चांगले पैसे घरी येत असतील, त्या चांगल्या पैशांमुळे तुमची आई, तुमची बहीण, तुमची पोरं हे खुश राहणार असतील, त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी मिळणार असतील, तर तो पैसा इज हॅपीनेस. तो गरजेचा आहे. पण सगळं सोडून, नात्यांना सोडून देऊन, मित्रमैत्रिणींना सोडून देऊन फक्त आपलं पैशांच्या मागे धावायचं असेल तर मला तो पैसा महत्त्वाचा वाटत नाही. पैसाही कमवायचा, पण तो कमवून तो आपल्याच लोकांवर संपवूनही टाकायचा, मग परत कमवायचा, परत संपवायचा. हे सायकल होत राहणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्यात नानांच्याच तोंडी ते खूप सुंदर वाक्य आहे की नुसतं पैसा कमवणं नाही, तो कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करून आपण आपलं आयुष्य घालवतो हे जास्त महत्त्वाचं असतं. सो तो त्याचा आनंद घेता आला पाहिजे तर तुमचं आयुष्य सार्थकी लागतं. ते त्यांच्याच तोंडी ते वाक्य आहे. सो सायली याच्याकडे कसं पाहत? मला असं वाटतं की ज्याच्यावर जबाबदारी असते त्याला ते चांगलं माहीत असतं. ज्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते त्याला ते कळतं की पैसा किती महत्त्वाचा आहे. आणि गेले 2-3 वर्ष मी काही माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे अनेक प्रेक्षकांना सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्या वडिलांचा आजारपण आणि सगळ्या गोष्टी, त्यामुळे तेव्हा डेफिनेटली आनंदासाठी पैसा खर्च करणं हा मुद्दाच नव्हता. तेव्हा ती जबाबदारी आणि ते सगळ्या गोष्टीसाठी पैसा कमवणं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि हे आपल्या सगळ्या मराठी लोकांसाठी महत्त्वाचंच आहे. सगळ्यांसाठी, मराठी काय सगळ्याच लोकांसाठी महत्त्वाचं आहे. आपण कष्ट करून पैसा कमवला तर तो आपण आपल्यावर खर्च करू शकतो आणि आनंदी राहू शकतो. तर सिद्धार्थ म्हणाल तसं अगेन मम. सिनेमातून खूप साऱ्या गोष्टी, फिरणं असेल, म्हणजे काही संदेश असेल, सगळ्या भन्नाट गोष्टी प्रेक्षकांसमोर आता येत्या 2 दिवसातच येणार आहेत. सिनेमाबद्दल काय प्रेक्षकांना आव्हान कराल थोडक्यात? प्रेक्षकांना आव्हान एवढंच करेन की परत एकदा फिरायला चाललोय आणि ह्या वेळेला 3 जण फिरायला चाललेत आणि त्या 3 जणांनी धुमाकूळ घातलेला आहे. आम्हाला माहिती आहे आपल्या मराठी प्रेक्षकांना ना कुठलाही संदेश असा द्यायची गरज नसते सिनेमातनं. छोट्या छोट्या लपलेल्या गोष्टी प्रेक्षक बरोबर ओळखून घेतो आणि आपला मराठी प्रेक्षक भयंकर हुशार आहे या बाबतीत की त्याला कळतं की या दिग्दर्शकाला किंवा या अभिनेत्यांना काय सांगायचं आहे. सो तुम्ही सिनेमा बघा फक्त. तुम्ही हा सिनेमा फक्त मनोरंजनासाठी आणि तुमचा वेळ, पैसा हे वसूल होण्यासाठी तुम्ही 100% ओले आले बघा. कारण भयंकर धमाल आहे आणि आम्हाला खात्री आहे की हा सिनेमा बघून झाल्यानंतर एक सुंदर स्माईल घेऊन तुम्ही चित्रपटगृहाच्या बाहेर पडणार आहात. सो यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी ही काहीही आलेली आहे आणि यांच्या आयुष्यातले घडणारे काहीही बदल बघण्यासाठी तुम्ही प्लीज ओले आले हा चित्रपट 5 जानेवारीला तुमच्या चित्रपटगृहात येतोय, तो प्लीज बघा. आणि आता आम्ही आपल्या बायकांसाठी सिनेमा घेऊन आलो होतो. त्यानंतर आपण लव्ह स्टोरीज घेऊन येतो. आपण अनेक विषयांवर सिनेमे घेऊन येतो, पण आपण वडील आणि मुलाची लव्ह स्टोरीज म्हणेन मी याला. सो ती नाही आपण घेऊन येत आणि ती माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे या सिनेमात. मला खूप जवळून मी ती लव्ह स्टोरी अनुभवली आता या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान. त्यामुळे खूप छान अशी स्टोरी, खूप सुंदर असं नातं मुलाचं आणि वडिलांचं. आणि हा सिनेमा प्रत्येक बाप माणसासाठी आहे, त्यामुळे प्लीज सगळ्यांनी बघा. तुमच्या दोघांची म्हणजे जेव्हा तू बोलत होती तर सिद्धार्थ इज लाईक वा भारी भन्नाट बोलते, क्या बात आहे. ह्या दोघांची जी भन्नाट मस्ती आहे ती सिनेमात आपल्याला पाहायला मिळणारच आहे. 5 जानेवारीला ओले आले हा सिनेमा आपल्या भेटीला येत आहे. तुम्हाला दोघांनाही पुढच्या आयुष्यासाठी, नवीन वर्ष आहे, शुभेच्छा. आयुष्य खूप भन्नाट घालवा, नवीन सिनेमे घेऊन येत जा आणि TV9 मराठीला पुन्हा भेट द्या. थँक्यू. आणि TV9च्या सुद्धा सर्व रसिक प्रेक्षकांना, तुला सुद्धा, तुमच्या सगळ्या स्टाफला, तुमच्या सगळ्या इथे काम करणाऱ्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. फार भारी काहीतरी करूया यावर्षी आपण सगळ्यांनी मिळून आणि आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी सुंदर देत राहू, काहीतरी चांगलं देत राहू. थँक्यू. हॅपी न्यू इयर. थँक्यू.